अर्थातच कृष्णा राऊत गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. फर्स्ट ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती असणार. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. दोन्ही टीमचे इथून सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून त्रिशिका इलेव्हन वाडीव टीमचे जे समर्थक आहेत सातत्याने पहिल्या सामन्यापासून त्या आतापर्यंत ज्या पद्धतीने सपोर्ट केलाय आपल्या टीमला जबरदस्त. आणि या मॅच मध्ये सुद्धा तो सपोर्ट असणार. जयभवानी दांडाखाडी आणि दुसऱ्या बाजूला त्रिशिका इलेव्हन वाडीव या दोन टीम मध्ये हा सामना आपण पाहतोय. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चिराग आणि दीपेन ही जोडी आपण पाहतोय. आणि पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती एक वेगवान गोलंदाज एक्सप्रेस बॉलर कृष्णा राऊतला आपण पाहतोय. फील्ड पोझिशनचा जर विचार केला तर डीप मध्ये काहू कॉर्नर आहे आणि लॉंग ऑफ P1 मध्ये आपण पाहणार आहोत. बरोबर 11:59 या ठिकाणी झाल्यात. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते. पहिला बॉल, पहिलाच बॉल लॉफ्टेड ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये लॉंग ऑफ आहे आणि कॅच ड्रॉप. अतिशय महत्वाच्या खेळाडूचा झेल तुम्ही सोडलाय. आता येणाऱ्या काळामध्ये त्याचे परिणाम सोसावे लागतील का? हा झेल फार इम्पॉर्टंट होता. प्रशांतने हा झेल सोडलाय. पहिल्याच बॉलवरती कृष्णा राऊतने आपल्या टीमसाठी एक सफलता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न त्याने केला होता. अतिशय महत्वाची विकेट होती. त्या इम्पॉर्टंट बॅटरचा कॅच या ठिकाणी ड्रॉप केलाय. जरूर येणाऱ्या काळामध्ये असं भुगतान करावं लागणार आहे. सिंगर या ठिकाणी येताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल खेळ झाला आणि पहिल्याच बॉलवरती ड्रामा या ठिकाणी घडलाय. पुढचा बॉल फुल टॉस हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल बीमर नो +4 एकूण 5 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हाईट फॅक्टर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एकंदरीत 5 धावा या बॉलवरती. 6 धावा स्कोरवरती आपण पाहतोय. बरोबर छातीच्या लेवलला हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडेसे पॅनिक झाले. कृष्णा नाराज झाले आणि त्याचा परिणाम इथून या बॉलवरती दिसून आला. 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. पहिल्या चेंडूचा केल्या ठिकाणी झालाय. पुढचा बॉल फ्री असणार आणि स्ट्रायकिंग वरती दीपेन यांना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने चिरागने बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये थोडासा फ्लॉप राहिला होता. आता या मॅच मध्ये कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक मोठी इनिंग परावर्तित होईल का याकडे पाहायचं आहे. परंतु समोर सुद्धा एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे. अर्थातच कृष्णा राऊत त्याचबरोबर युवराज वैदी, नयन भगत आणि त्याचबरोबर विपुल या 4 गोलंदाजांना तुम्हाला इथून तोंड द्यावं लागणार आहे. संघर्ष करावा लागणार आहे यांच्यासमोर. 2 चेंडूंचा केला त्यानंतर झालाय. फ्रीटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी आली नाहीये. 6 धावा स्कोरवरती लागल्या. 2 चेंडूंचा केला त्यानंतर झालाय. राऊंड दी विकेट. पुढचा बॉल या ओव्हर मधील कृष्णाला आपण पाहतोय ऑन दी ट्रॅक. चांगला बॉल ऑफ साइडला चिप शॉट इनसाइड आउट. डीप मध्ये कव्हर नाहीये. स्वीपर कव्हरला हा बॉल ट्रॅव्हल करताना पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले दाखवले होते परंतु इथून बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. उमेश सेफ आहेत. येस इट्स ओके. चौकार ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. इनसाइड आउट ज्या पद्धतीने बॅटचा फेस ओपन केला होता तितकासा आत्मविश्वास नव्हता परंतु इथून चौकार येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 10 या आकड्यावरती 10 रन्स स्कोरवरती लागले गेलेत. कृष्णाच्या अगेन्स्ट आज पहिल्यांदा अशा पद्धतीने याच्या रजनीमध्ये बॅटिंग होताना पाहिले. मागील 2 मॅच मध्ये ते पाहायला मिळालं नव्हतं. फुल टॉस कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. स्टेप आउट केला होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा कॉल केलाय. वाईड साठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. पुन्हा पठाण सरांना इथून यावं लागणार आहे. तिन्ही पंचांचा दर्जा गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय. हितेश कदम सर असतील त्याचबरोबर उमेश केने सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथून काउंट केला जाईल. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात आणि बॉल फेकून झाला ते म्हणजे 4. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला आणि DRS पहिल्याच ओव्हर मध्ये तुम्ही गमावलाय. इथून सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉलला तिथून पाठवून दिलाय लॉंगनच्या बाहेर. षटकार. स्ट्रेट हिट होता
स्लॉट मध्ये बॉल होता. बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर समोर स्लॅश केले. अगोदरच मन बनवलं होतं. ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले. या 6 धावांनी संघाची धावसंख्या फलकावरती 16. 16 रन्स स्कोरकडे लागले गेलेत. ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झालंय. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग आहे टीमची. त्यामध्ये दीपेन बारी मागच्या 2 सामन्यांमध्ये त्यांची बॅट बोलली नव्हती, परंतु या मॅच मध्ये त्यांचं इंटेंट त्यांनी दाखवलंय. कॅच ड्रॉप झालाय चिरागचा, परंतु इथून दीपेन त्याच्या बॅटमधून धावा इथून वाहू लागल्यात. ते सुद्धा कृष्णरावच्या अगेन्स्ट. पण 14 वरती खेळतोय 5 बॉलमध्ये. त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिला. लास्ट बॉल राऊंड द विकेट. ऑफ साइडला फटका जबरदस्त आहे. कव्हरला हा चौकार येईल का पाहायचा आहे. तर यस, चौकार येताना पाहायला मिळतोय. काय बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. क्लास जबरदस्त. पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती इथून युवराजच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केल्या गेल्या. एक लिडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये युवराजला आपण पाहतोय. त्याच्यावरती नजर असणार आहेत येणाऱ्या 6 बॉलमध्ये. फुल टॉस ऑफ साइडला ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय. कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना पाहायला मिळालं. थोडीशी मिसफील्ड झाली होती, परंतु चांगला स्टॉप दिला होता. एकदम मिळते या बॉलवरती. एकेरीवरती संतुष्ट लागणार आहे. 21 झाल्यात विदाऊट लॉस. एक पार्टनरशिप या मॅचमध्ये जरूर बनताना पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्येच 20 आल्यात. समोरच्या रेडिंग बॉलरला टार्गेट करून चांगला माइंडसेट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगला गेम प्लॅन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. इथून युवराजच्या अगेन्स्ट कशा पद्धतीने फलंदाजी होईल, कारण युवराजच्या अगेन्स्ट एक चॅलेंज असणार आहे फलंदाजांना. व्हेरिएशन जबरदस्त आहेत, प्रचंड आहेत या गोलंदाजाकडे. फॉर एक्झाम्पल त्याचं एक उत्तम उदाहरण या बॉलवरती पाहायला मिळालं. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळल्या गेल्या. एक वन ऑफ द बेस्ट स्पेल युवराजच्या नावावरती आज आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये. आणि समोर उसळणी टीम होती आणि फलंदाजांना त्याने नाचवलं होतं आपल्या तालावरती. 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. 21 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. तिसरा बॉल या दुसऱ्या षटकामधील ओव्हर द विकेट. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फॉरवर्ड बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. कॉलिंग चुकीचं झालंय. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्यात. ऍक्सिडेंट डेफिनेटली होईल. आणि इथून दीपेन बारे एक सेट बॅटर विस्फोटक फलंदाज तंबूच्या असरला परतत असताना फर्स्ट विकेट रनआउटच्या रूपामध्ये. पाहतोय इन ॲक्शन मध्ये आधी सुभाषजी कदम यांना आपण पाहिलं होतं. गेले 3 रजनी त्यांनी जी कामगिरी पाहिली जबरदस्त. 3 बॉल्स गेला आतापर्यंत झाला. 21वा स्कोरवरती लागल्या जात आहेत. 21 वरती हा पहिला धक्का लागलाय. मागच्या बॉलवरती जे चित्र आपण पाहिलं, ही रन घेणं गरजेचं होतं का? जाऊ आहेत मॅचच्या दिशेने. स्लोवर 1 काय चेंडू पाहायला मिळाला. बॉल ऑफ द मॅच जबरदस्त. हेच व्हेरिएशन आपण यादी चर्चा केली होती आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण सध्या युवराज वैती मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय. नाव मोठं आहे आणि काम सुद्धा मोठं आपल्याला पाहायला मिळतंय. परफॉर्मन्स सुद्धा मोठा आपल्याला पाहायला मिळतोय युवराज वैतीचा. 4 बॉलमध्ये 1 धाव खर्च केलाय आणि 1 रनआउटच्या रूपामध्ये विकेट आलाय. जबरदस्त. मागच्या ओव्हरमध्ये काय घडलंय, भूतकाळात काय घडलंय, मनोमनी न घेता वर्तमान काळामध्ये
चांगली कामगिरी करत असताना अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. याआधी धीम्या गतीचा चेंडू हाताळला होता, त्यानंतर हा बॉल गती हाताळला होता. 5 बॉल्स त्या ठिकाणी झाल्या, सलग 4 डॉट बॉल, त्यामध्ये एक विकेट रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहिलंय. शेवटचा बॉल असेल. कुठल्याही प्रकारचं प्रेशर युवराजच्या चेहऱ्यावरती नाहीये. कृष्णा राऊत वरती ज्यामध्ये 20 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये तो दबाव दिसला नाहीये. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, पंचांकडे अपील त्या ठिकाणी जरूर केली गेली. इथून DRSचा वापर या ठिकाणी केला गेलाय. एक्झॅक्टली बॉल 1 बाउन्सने कलेक्ट केलाय की डायरेक्टली कलेक्ट केलाय ते इथून पाहिलं जाईल. पुन्हा पठाण सरांना यावं लागणार आहे पुन्हा एकदा. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक ड्रामा सध्या मैदानाच्या आतमध्ये घडलाय, परंतु युवराज वैतीने जो कमबॅक करून दिला त्या कमबॅकची चर्चा आपण करणार आहोत सातत्याने. आज युवराज वैती नावाची छाप आपण पाहिलंय. सुनील वैती यांनी जी मेहनत आपल्या सुपुत्रावरती घेतलंय, आज ते सुद्धा अभिमानाने सांगतील, यस माझी मेहनत आज यशस्वी होताना पाहायला मिळते. गोलंदाजी युवराज वैतीने केले आज संपूर्ण रजनीमध्ये. या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप त्याने सोडलंय. विकेट कीपर इथून कशा पद्धतीने हा बॉल कलेक्ट केला, 1 बाउन्स की डायरेक्टली कलेक्ट केला ते पाहिलं जाईल. JP पॅनल संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट पटलामध्ये या नावाची छाप आपण पाहिले. या रजनीमधील अंतिम सामना आपण पाहतोय आणि या सामन्यामध्ये सुद्धा एक इंटरेस्टिंग मॅच आमच्या प्रेक्षकांना अपेक्षित आहे. त्यामुळे या मॅचमध्ये सुद्धा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत काही शंका नाही आहे. दोन्ही टीमला समर्थन मोठं आहे. एका बाजूला त्रिशुकेलियन वाढीव संघ आपण पाहतोय, सो स्पेशली स्टँड आपण पाहतोय खचाखच भरलाय अजून सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला जयभवानी दांडाखडी टीम, आज त्यांनी जो परफॉर्मन्स दाखवलाय, दर्जा, क्वालिटी, स्टँडर्ड त्यांनी दाखवून दिला. शिवनेरी चषक 2025 आपण पाहतोय. आज या स्पर्धेची तिसरी रजनी आपण पाहतोय. नॉट आउट 1 बाउन्स चेंडू कलेक्ट केला होता. इथून डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला जातोय. रिप्ले सुद्धा आपल्या स्क्रीनवरती दाखवला गेला. ज्या पद्धतीने हा चेंडू 1 बाउन्स नाही क्रेडिट केला होता. पहिल्यांदा जमिनीवरती टप्पा पडला आणि त्यानंतर क्लोजमध्ये हा बॉल कलेक्ट होताना पाहायला मिळाला. 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल सध्या आपल्याला पाहायला मिळते 21 वरती 1 धक्का लागलाय. युवराज वैतीने जो कमबॅक या ओव्हरमध्ये केलाय जबरदस्त. एकदा जिंकण्यासाठी अनेकदा हरावं लागतं आणि युवराज वैती यांचा तो संघर्षमय प्रवास. इथून पुन्हा एकदा कृष्णा राऊत लीडिंग बॉलरच्या भूमिकेमध्ये असणार आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा त्यांच्या विरोधामध्ये आल्या. आज मागील 2 सामन्यांमध्ये जो परफॉर्मन्स त्यांनी दाखवला, हे जे 2 गोलंदाज आहेत मोस्ट इकॉनॉमिकल स्पेल त्यांनी हाताळले. 21 धावा फलकावरती लागल्यात. 21 स्कोरवरती आपण पाहतोय. 1 विकेट आतापर्यंत गमावला गेलाय. 2 षटकांचा खेळ झालाय. घाई करणं जास्त वेळ जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती कृष्णा राऊतला आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जिग्नेश बारी आणि चिराग बारी हे 2 फलंदाज आहेत. चिराग यांचा जर विचार केला तर संघर्ष ते करत आहेत. दुसऱ्या बाजूला जिग्नेश आहेत. चिराग एक आक्रमक फलंदाज आहेत आणि आज पहिल्या सामन्यापासून त्यांची आक्रमकता आपण पाहिलंय, परंतु युवराजने त्यांच्या अगेन्स्ट जी गोलंदाजी केली ना, जबरदस्त. कृष्णा आल्यात बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. समोर जिग्नेशला थर्ड पोझिशनवरती ते मैदानाच्या आतमध्ये आल्या. जबाबदारी असणार, ती जबाबदारी इथून असायला लागणार आहे. चांगला बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली, परफेक्ट यॉर्कर. या यॉर्करचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं आणि क्लीन बॉलच्या रूपामध्ये हा विकेट जाताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 2 टीम जय भवानी दांडाखडी संघाला. वॉट अ बॉल, परफेक्ट
यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि या यॉर्करचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं, निरुत्तर केलं गोलंदाजाने. काय चेंडू होता. लढणारे ते लाख होते, त्या लाखांना लढवणारा एक होता, असं माझा शिवभाव होता. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. 21 वरती 2 धक्के लागल्यात. पुन्हा एकदा इथून स्ट्रॉंग कमबॅक झालाय, पुनरागमन झालंय त्रिशिका इलेव्हन वाडीव टीमचं. ज्या पद्धतीने आपण पाहतोय गोलंदाजी राहिलाय. युवराजने सेकंड ओव्हरमध्ये फक्त 1 रन खर्च केली आणि इथून तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आणि पहिल्याच बॉलवरती इथून विकेट मिळवून दिले आपल्या टीमसाठी. विकेटची गरज होती. एका बाजूला चिराग नॉन स्ट्रायकिंगवरती आहे. राऊंड द विकेट कृष्णा बॉलिंग ट्रॅकवरती. पुन्हा एकदा इथून चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मला ड्राईव्ह केला जातोय. बॉल जाईल लॉंगॉनच्या दिशेने. अच्चू त्या ठिकाणी पुढे आले होते. एकदम मिळते या बॉलवरती एकेरी होती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 22 स्कोरकडे लागले जात आहेत. 22 रन्स स्कोरकडे आपण पाहू शकतायत. 2 धक्के आतापर्यंत लागल्यात. 2.2 षटकांचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 6 षटकांचा फॉर्मॅट प्रत्येक सामना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलाय. प्रत्येक सामना 6 षटकांचा आपण पाहिलाय. आदरणीय अनिलजी वसंत किनी साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे. खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट चेंज अँड टेकन. विकेट किपर कुठलीही चुकी करत नाहीये. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. हा जल्लोष पहा जबरदस्त. जिमी चायनीज कॉर्नरचे प्रोप्रायटर आदरणीय अनिलजी वसंत पाटील साहेबांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचे. ॲक्शन रिप्ले या विकेटचा. स्टेप आउट केलं. बॅटची एक मोठी कडा आणि त्यानंतर विकेट किपरचा सहारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजून एक विकेट कृष्णा राऊतच्या खात्यामध्ये आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन. चिरागची विकेट सुद्धा या ठिकाणी जाते. धीरज झाला मैदानामध्ये. पाठोपाठ इथून बाद झाल्यात फलंदाज. 3 धक्के आतापर्यंत लागल्यात जेबावंडी दांडाखडी टीमला. शिवनेरी चषक आपण पाहतोय आज या स्पर्धेची तिसरी रात्र आपल्याला पाहायला मिळते. तर तिसऱ्या रात्रीमधून कोणता संघ या ठिकाणी टेबल टॉप करताना पाहायला मिळेल याकडे लक्ष वेधित झालंय. काल ड्रामा आपण पाहिला संपूर्ण रजनीमध्ये. चामुंडा स्पोर्ट्स विराधन खुर्द टीमने बाजी मारली, पराभूत केलं खाडी टीमला. 3 बॉल्स केल्या ठिकाणी झाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरजला आपण पाहतोय 5व्या क्रमांकावरती. दुसऱ्या बाजूला समीर आहे. 2 फ्रेश बॅटर. शून्यातून विश्व निर्माण करावा लागणार आहे. शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. आपलं अस्तित्व इथून कायम टिकून ठेवायचं असेल तर लढावं लागणार आहे. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट. फटका फसलाय परंतु वॅकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वीपर कव्हरला शतशक पोहोचतोय. तत्पूर्वी 2 धावा या बॉलवरती परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 24 वरती. 24वा स्कोरकडे लागल्यात. 4 बॉल्स केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. अजून इथून 2 चेंडूंचं केलं बाकी आहे या 3rd ओव्हरमधील. परंतु कृष्णा राऊतने या ओव्हरमध्ये जो कमबॅक केला जबरदस्त. अजूनही 2 चेंडूंचं केलं बाकी आहे. स्ट्रायकिंग होती धीरज. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याने केला होता. अनिलजी किनी साहेबांनी जी मेहनत गेले कित्येक दिवस घेतलंय अप्रतिम. फुलटॉसला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मधून शतशक येत आहेत आणि त्या ठिकाणी अजूनही निर्णय आलेला नाहीये. DRSचा वापर या ठिकाणी केला जातोय. अंपायर्स कॉल बीमरसाठी हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय. अजूनही निर्णय आलेला नाहीये. पुन्हा एकदा मुन्ना पठाण सरांना इथून यावं लागणार आहे. या मॅच मध्ये बिझी राहिलेत मुन्ना पठाण सर. महिला भगिनीतून रजा घेत असताना या स्पर्धेमधून त्यांचा सुद्धा सहभाग सातत्याने राहिलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे इथून बॅटरला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. धक्का क्रमांक 4 आणि 3 विकेट कृष्णा राऊतच्या खात्यामध्ये. आयुष्यात कमबॅक कसा करावा जबरदस्त ते दाखवून दिले कृष्णा राऊतने. या नावाची छाप
सातत्याने आपण पाहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आणि त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आल्यानंतर समोरच्या टीमला एक धक्का त्यांनी दिलाय. अनेक सारे धक्के दिलेत. एकंदरीत 3 विकेट या ओव्हरमध्ये. अजून इथून एक बॉल सकेल बाकी आहे. काय स्पेल हाताळलाय कृष्णा राऊतने. सातत्याने अनुभवाची तिजोरी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल सकेल आतापर्यंत झालाय. शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधील. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि तोच अनुभव एक दर्जा या ठिकाणी दाखवून देत असताना कृष्णाला. नवीन बॅटर अवधूत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मागच्या मॅचचा हिरो अवधूत आहे. तर या मॅचमध्ये वन साइड हिरो बनावा लागणार आहे. करण अंबालाचा तो बिग फॅन आहे. करण अंबालाला तो आदर्श मानतो. वन साइड हिरो सातत्याने करण अंबाला आपण पाहिलंय. तिथून अवधूतला वन साइड हिरो बनावा लागणार आहे. शेवटचा बॉल राऊंड दी विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती कृष्णा. शेवटच्या बॉल इथून रिस्पेक्ट दिली गेले. चांगला बाउन्स झाला होता बॉल. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांसाठी समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 24. 24 वरती 4 धक्के आतापर्यंत इथून लागल्यात. 24 ऑन टू दी स्कोर कार्ड. काय म्हणाल उत्कर्ष सर, ज्या पद्धतीने पहिल्या 3 षटकांमध्ये जो खेळ राहिलाय, म्हणजे पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि त्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा. चांगली गोलंदाजी, जी गोलंदाजी गरजेची देखील होती. अनुशासन. दुसऱ्या षटकापासून जी गोलंदाजीमध्ये बदल आले ती गोलंदाजी महत्त्वाची राहिली. जिथे पहिल्या षटकात 20 धावांचा वेग भरपूर झपाट्याने वाढला आणि तदनंतर 2 गोलंदाज आले, ज्यामध्ये युवीचं कौतुक करीन. ज्या युवीनं आजच्या संपूर्ण रजनीमध्ये दाखवून दिलं की अरे समोर फलंदाज कोण आहेत, कुठला फलंदाज कुठल्या मेरिटला खेळतो, हरकत नाही, मी माझ्यातील सर्वाधिक चांगली गोलंदाजी हाताळणार. आणि तोच ऑन स्क्रीन युवराज यांना आपण पाहताय. ही मॅच महत्त्वाची आहे. मागे तुम्ही काय केलं याला महत्त्व देऊन नाही चालणार. नाविन्यपूर्ण या मॅचमध्ये तुम्हाला जर अंतिम 7चे दरवाजे ठोकायचे असतील तर या मॅचमध्ये तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. वैयक्तिक आपण पाहिलं तर दुसरं त्यांच्या हातखंडातील दुसरं आणि संघासाठी 4थं षटक युवराज यांना आपण पाहतायत. अगदी अंतिम सामना आणि अंतिम रजनी आपण पाहतात. अंतिम रजनीतला आजच्या रजनीतला अंतिम सामना. गोलंदाज तयार युवराज आले आणि पहिलाच बॉल बराच काळ हवेत आला नोमॅन्स लँड मध्ये. उमेश वैती आले होते बॉलच्या मागे. अगदी शॉर्ट कव्हर मधून ते डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावले, परंतु त्या बॉलला कॅरी नाही करता आलं. जिथे सिंगल मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 26 वरती. अमर पाटील असतील, शेखर किणी असतील, जतीन किणी असतील, कपिल पाटील, अनुराग चव्हाण, पाटील नेटवर्कची टीम आणि आमच्या कॉमेंट्री टीम मध्ये ओमकार शेट्टी यांना आपण ऐकलं. व्हॉइस ऑफ वाकळण. तदनंतर यंग टॅलेंट व्हॉइस ऑफ सफाळे. सफाळ्याचा अगदी कमी वयात आवाज फुलला हार्दिक किणी यांना देखील आपण ऐकताय. चेंडू बऱ्याच काळ हवेत. बॅट आणि बॉलचं कनेक्शन चांगलं झालं, परंतु क्षेत्ररक्षक तिथे निवडलं. फलंदाज होतील बाद. युवराज ज्या वेळेला आले त्या वेळेला त्यांनी दाखवून दिलं की जिथे गरज असेल त्यावेळेला मी संघासाठी विकेट फॅक्टर गोलंदाज राहणार आणि युवराजचं कौतुक करावं तेवढं कमी. गुड लाईन स्पॉटला पिचिंग आणि तदनंतर योग्य वेग, योग्य टप्पा, योग्य लेंथ या सर्व गोष्टींचा अवलंब पाहिला. फलंदाज बाद. वेलकम बॅक. या वेळेला आपण पाहतात युवराज यांनी काही षटक हाताळले. दुसऱ्या षटकात एकंदरीत त्यांनी मला तरी वाटतं 8 बॉल इथे फेकून घेतलेत. तदनंतर ज्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं विकेट देखील 1 मिळवले आणि 3च धावा खर्च केल्या. ही गुणवत्ता राहिली युवराजची. युवी एक लयबद्ध गोलंदाजी कशी करावी. यंग टॅलेंट, वय मॅटर करत नाहीये. क्रिकेटमध्ये अनेक वेळा सांगितलं जातं तुमचे कौशल्य, तुमची गुणवत्ता तुम्हाला सिद्ध करत असते आणि अगदी तेच युवराज काय गोलंदाजी करतात. अगदी लॉंग रनअप पॉवर प्लेच्या 30 सर्कलच्या बाहेरून धावण्यात आणि तदनंतर वेगात ही गोलंदाजी हाताळतात. शिखर किणींनी जो उल्लेख केला की खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल
इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 27. चेंडूंचा खेळ तपासून पाहिला तर आतापर्यंत 3 बॉल झालेत, 3 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या 27. जिम्मी चायनीज कॉर्नरचे प्रॉपरायटर अर्थातच अनिल पाटील साहेब यांचं देखील नुकताच आगमन झालं, त्यांचं देखील आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू. शेखरकडे तुम्ही जो उल्लेख केला होता की गोलंदाजी करत असताना ज्या वेळेला ते बॉल सोडण्याच्या आधी जी जंप घेता त्यावेळेला ते पूर्णतः फलंदाजाला रीड करता आणि त्या अनुषंगानं त्यांची चांगली गोलंदाजी फलंदाजाला अगदी कन्फ्यूज करून सोडलंय त्यांनी. आज संपूर्ण रात्रीमध्ये प्रत्येक फलंदाजाला भुरळ घातली आणि खेळपट्टीवरती ज्याने आपला दबदबा कायम ठेवला तेच युवी. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. याही वेळेला भन्नाट वेग, ज्या वेळेला फलंदाज बॅकफुटला येणार होते त्यावेळेला त्यांनी गुड लाईनला स्पॉट हाताळला. फलंदाज ज्या वेळेला फ्रंटफुटला येतात त्यावेळेला ते हाफ ट्रॅकरचे बॉल हाताळतात. ही गुणवत्ता आहे त्यांच्याकडे आणि युवी यांचं कौतुक करावं तेवढं कमी. 11 बॉल त्यांनी एकंदरीत हाताळलेत, फक्त 4 धावा खर्च केल्या आणि कंजूसीचं दुसरं नाव म्हणजेच युवराज. जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात कोणी सांगणार नाही की इथे 21 धावा आल्या होत्या. आता जवळपास 4 षटकं संपत आली, धावसंख्या 27 वरती थांबलाय. पुढचा बॉल, काय गोलंदाजी केलंय आतापर्यंत, सुपर. परंतु या वेळेला पंचांचे 2 हात समांतर रेषेत. व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळतील आणि या व्हाईट बॉलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 28. षटक क्रमांक 4 मध्ये वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 4थं. कृष्णा यांनी देखील पहिल्या षटकात भरपूर धावा आल्या परंतु त्यांनी देखील नंतर चांगलं कमबॅक केलं. ज्यावेळेला तिसऱ्या षटकात आले त्यावेळेला फक्त 3 खर्च केल्या. युवराजनं पहिल्या षटकात 1 आणि यावेळेला रिव्हर्स स्विच. हाफ ट्रॅकरचा बॉल, शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि अवधूत यांनी त्या बॉलला निश्चित स्वरूपात गलीमधून बाहेर फेकून दिलाय, सरळ सीमा रेषा पलीकडे. 4. खूपच हाफ ट्रॅकरचा बॉल राहिला, त्या अनुषंगानं त्या बॉलवरती भरपूर वेळ देखील मिळाला फलंदाजाला. जबरदस्त फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. 4 षटकांचा खेळ पूर्णत्वाला जातोय जिथे धावसंख्या 32 वरती अर्धा संघ गारद. मी म्हणेन 5 धक्के. जिथे ड्रीम स्टार्ट मिळाली होती, स्वप्नगत सुरुवात मिळाली होती, परंतु क्रिकेटचा खेळ कधी बदलेल्याचा नेम नाही याला सर म्हणतात. मी सातत्याने तो उल्लेख करत असतो. सकाळी वृत्तपत्र हे तुम्हाला 5 रुपयानं मिळतं पेपर स्टॉलवरती, संध्याकाळी त्या वृत्तपत्राची किंमत राहत नाही, ते संध्याकाळी 5 रुपये किलो रद्दीत जातं. अगदी तोच खेळ बघायला मिळाला. सुरुवात तुम्ही खूप छान केली, सुरुवातीचं मार्केट तुमच्यासाठी जास्त चांगलं होतं आणि जसजसा वेळ सरला तसतसं तुमची व्हॅल्यू कमी होत आली आणि अगदी आपण तेच पाहायला मिळालं. 4 षटकांचा खेळ संपल्या, 32 धावा धावफलकावरती येत. शिवनेरी चषकाची 3री रजनी आणि 3ऱ्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच जो महत्वाचा आहे. एका बाजूला दांडाखाडी जय भवानी तर दुसऱ्या बाजूला त्रिशिका 11 वाडीवा संघ आपल्याला बघायला मिळतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक येतील लॉंगॉनचे पुढे, त्यांच्या माध्यमातून फील्ड तर होते आणि चांगली फेकी देखील आली. तत्पूर्वी तुर्तास सिंगलनं फलंदाजांना संतुष्ट व्हावं लागणार. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 33 धावा. विपुल आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. आकुड यष्टीचे गोलंदाज, परंतु गुणवत्ता आहे या गोलंदाजाकडे. पंचांच्या डावीकडनं येतात, उजव्या फलंदाजाला राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं. पुढचा बॉल, चांगला बॉल, सबमरिंग डिलिव्हरी. फलंदाज अवधूत क्रीजमधून खेळण्याचा वापर करतात, क्रीजचा योग्य वापर करतात. त्यावेळेला विपुल देखील येतात आणि विपुल यांनी योग्य लाईनचा वापर केला. जिथे चेंडूमध्ये वेग नसला चालेल, तुमच्याकडे योग्य लाईन आणि योग्य लेंथ या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. भारतामध्ये देखील असे गोलंदाज होऊन गेले ज्यांच्याकडे वेग नव्हता, ज्यांच्याकडे ॲक्युरेसी होती, ज्यांच्याकडे अचूक टप्पा होता. विश्व वर्ल्ड कप 2011 ज्यातले विनर गोलंदाज अर्थात मी म्हणेन मुनाफ पटेल, ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. संपूर्ण स्पर्धा 2011चा वर्ल्ड कप आपण तपासून पहा, ज्यामध्ये मुनाफ पटेलचा रोल देखील तेवढाच महत्त्वाचा होता. जरी झहीर खान हायेस्ट विकेट टेकर राहिले, परंतु मुनाफ पटेल त्यांचे सोबतीचे साथीदार होते ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. अर्थात एका बाजूला युवी असतील तर युवीला साथ देण्यासाठी विपुल देखील आलेत, त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 33 धावा. या पुढील बॉल अर्थात 4था बॉल.
शरीरापासून दूर ठेवला बॉलला, गली पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न. उमेश यांनी मात्र पायानं बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मी जो उल्लेख करत होतो, या मैदानाची आउटफील्ड अशी आहे, एकदा बॅट मधून बॉल निघाला की मग ईडन गार्डनचं मैदान जसं आहे त्या पद्धतीने हे मैदान फास्ट आहे. बॉल चाललाय सीमा पलीकडे. यस 4. संघ गारद झाला असेल, परंतु अवधूत सांगतायत की न थकता न थांबता मी नाही इथून संघाला अडचणींमध्ये आणखीन नेणार. ज्या चेंडूचे खेळ बाकी आहे त्या चेंडूंवरती शेवटपर्यंत लढणार. इथून जर आज 50 धावा झाल्या, दुसऱ्या डावात गोलंदाजी आम्ही देखील चांगली करू शकतो. शफल झाले, ऑफस्टिकला आले, कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या आणि इथे फलंदाज बाद होताना अवधूत रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. नवीन फलंदाज दाखल प्रतीक होतील. तुर्तास घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया श्रवण इंद्रियांना रिफ्रेश करणारं गीत. थँक्यू सो मच. 6 धक्के 37 वरती. पहिल्या षटकात 20, तदनंतर 10, तदनंतर षटकात 1, तदनंतर षटकात 3, तदनंतर आपण पाहतात आतापर्यंत 7. आता 5वं षटक. 5व्या षटकात देखील गोलंदाजी आपण पाहू शकाल. विपुल यांनी चांगली केली. फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिली नाही. जिथे जो एक चौकार उमेश यांचे थोडे लेझी एलिगंट्स पाहायला मिळाले, त्या अनुषंगाने तो गली आणि पॉइंटच्या मधोमध चौकार गेला. तदनंतर रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागलं. अगदी शेवटचा बॉल, शिवनेरी चषक आणि तिसऱ्या रजनीतला अंतिम सामना, जिथे 2 संघ एकमेकांसमोर उभे आहेत. प्रत्येकाला वाटतं अंतिम 7 मध्ये मला जागा मिळावी. बॉल बराच काळ हवे त्या गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल खाली पोहोचतील आणि पोहोचतील. एका हातानं बॉलला कॅरी करण्याचा प्रयत्न होता. इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 2 न फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 39. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर. धावसंख्या 39. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ या डीजे ब्रेक नंतर. आणि रात्री सगळ्यात शेवटला जातात. लाईव्हचं कामच तसं आहे. खेळाडू येतात, खेळाडू जातात, कॉमेंटेटर येतात, ते ॲडजस्ट करतात एकमेकांना. एका इनिंगनंतर कदाचित एक इनिंग आधी देखील निघावं लागतं. परंतु लाईव्हवाल्यांचा कन्सेप्टच तसा आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 4:30ला रिपोर्ट करायचा आहे तर करायचा आहे, 4ला रिपोर्ट करायचा आहे तर करायचा आहे, आणि शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलची मॅन ऑफ दी मॅच देईपर्यंत तुम्हाला थांबायचं आहे. आणि उद्याचं शेड्यूल जर आपण तपासून पाहिलं तर ते थोडं आधीचं ठेवलेलं आहे आयोजकांनी. मला तरी वाटतं 3ची रिपोर्टिंग आहे, म्हणजे लाईव्हवाल्यांना 2ला येणं आहे. या अशा गोष्टी असतात. दिवस रात्रकालीन स्पर्धा म्हटली की पाटील नेटवर्क सातत्याने, वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि त्या वेळेला अनेक वेळा आपण पाहिल्यात पाटील नेटवर्क जिथे जिथे असतं तिथे वेळेचं भान त्यांना कायम असतं. 1 मिनिट. 33 मिनिटं झाली आहेत. तुम्हाला एक खेळाडू आत घ्यावा लागेल. शेवटचं जे षटक आहे, टाइम जो आहे तो इथून सगळ्यांसाठी नियम व अटी सारखे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, आयोजक कुणाच्या बाजूने नाही किंवा आयोजक कुणाचे बांधलेले नाही. नियम आहेत ते सगळ्यांसाठी सारखे आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला जे काही असतील ते ॲग्री करावं लागेल. 33 मिनिटं झालीत. 25 मिनिटांचा तुम्हाला अवधी आहे. जवळपास तुम्ही 8 मिनिटं पुढे गेलात. जरी 5 मिनिटं मायनस केली तरी देखील 3 मिनिटं तुम्ही पुढे आहेत. त्या अनुषंगाने तुम्हाला ॲग्री करावं लागेल. आणि 8 मिनिटं आहेत, त्यामध्ये जरी तुम्ही 5 मिनिटं मायनस केली, ड्रिंक्स ब्रेक, त्यानंतर DRS, या सर्व गोष्टी जरी 3 मिनिटांनी आपण पुढे आहेत. नियम रेग्युलेशन सगळ्यांसाठी सारखे आहेत मित्रांनो.
धावसंख्या फलकावरती 39 आणि 6 धक्के. शेवटचं षटक बाकी. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत गोलंदाज नयन. 6 बॉल. टार्गेट कितीचं सेट होणार? राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं डाव्या हाताच्या फलंदाजाला लेफ्ट आर्म राऊंड दी स्टम्प्सनं आलेत. इथे जर आपण पाहिलं तर बॉलला खेळले ऑन साईडला मिड विकेटचे खेळाडू पुढे येतील. सिंगलच मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने 40 धावा. पहिल्या षटकात ज्या तुम्हाला 4 षटकांमध्ये धावा जमल्या नाही त्या पहिल्या षटकात तुम्ही धावा केल्या होत्या आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर आता त्याच धावांना थोडंसं कुलूप लागलं. चावी शोधणारा फलंदाज, की फॅक्टर फलंदाज कोण राहणार? 5 बॉलचा खेळ आहे. मैदानाच्या आतमध्ये 6 षटकांचा खेळ किमान आपण पाहता तर या मैदानाचा आढावा घेत तुम्हाला 6 षटकांमध्ये जरी रात्रीचं सत्र असलं तरी आज फाईट करण्याकरिता 55, 50, 60 ही टोटल असायला हवी. 36 बॉल 37चा मॅच देखील टाईट झाला होता. शैलेश निवळ यांचा तो झेल आणि तदनंतर तो चौकार, तदनंतरचा तो षटकार, त्यानं जखमेवरती मीठ लावलं मंगलमूर्ती विरातन या संघाचं. म्हणून इथून आता 40 धावा झाल्यात तर वैतीपाडा संघ जो आहे वैतरणा वाढीव हाही संघ इथून विजयाचे नारे नाही गुंजू शकत. तुम्हाला देखील थांबवता येऊ शकते. दांडाखाडीकडे ती क्वालिटी आहे. गोलंदाज तयार. वेग वेग आणि प्रचंड वेग. कॉम्प्रोमाइज, सॅक्रिफाईस आपल्या साथीदारासाठी. इथे आपण पाहतायत अतिघाई आणि संकटात नाही. शेवटच्या क्षणाला सगळ्यांना वाटलं की यस आता बेल सुटणार आणि गोलंदाजाने सांगितलं मोये मोये. इथे बेल्स नाही उडवता आली आणि तो रन पूर्ण झाला. सिंगलनं आकार घेईल. 41 वरती जाईल. चेंडूंचा खेळ झालाय 2. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. या 4 बॉलमध्ये टार्गेट एकंदरीत कितीचं सेट होणार? करंट रन रेट पूर्णांक आपण पाहिला 7.69 म्हणजे जवळपास 8च्या घरामध्ये. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय बघा फलंदाजानं इथे कॉम्प्रोमाइज केलं होतं. गोलंदाज क्षेत्ररक्षक आले आणि तिथे लक्ष राहिलं नाही आणि तदनंतर डोक्यावरती हात मारला. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी भरपूर मॅटर करतात. तुम्ही स्ट्राईक रोटेशनच्या वेळेला तोच फलंदाज पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आला, त्याने जर षटकार ठोकला त्रास होईल. की जो बाद झाला असता त्याला नाही मला बाद करता आलं, परंतु खोलवर टप्पाचा बॉल अगदी बाटन पाडमध्ये हाताळला, जिथे वेगासहित चांगला कटर वापरला आणि फलंदाजांसाठी तो बॉल कर्दन काळ राहिला. 3 बॉलचा खेळ झाला. 41 धाव्यांवरती धावफलक शांत आहे. कमबॅक कसा करावा दाखवून दिलं. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत त्रिशिका 11 वाढीव या संघानं पहिल्या षटकात 20 धावा, तदनंतरची षटकं राहिली. या वेळेला आजच्या दिवसातला, या स्पर्धेचा आजच्या दिवसातला लांब 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 आणि लांब आकाशाला गवसणी घालणारा आसमानी टोला षटकार. असे कॅमेरामॅन पालघरमध्ये निश्चित स्वरूपात चर्चेत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं फटका तर खेळला अज्जू आहेत. अजय भगत दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज होणार. बाद पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. सध्या सिंगल तर झाली होती. 48 धावा धावफलकावरती आहेत आणि सिंगल प्लस विकेट अशा धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉलचा खेळ झाला. 5 बॉलमध्ये 48 धावा आणि 7 धक्के संघ बघायला मिळतो. तो म्हणजे जय भवानी दांडाखाडी या संघाची स्थिती आपण पाहतात. 48 वरती 7. अगदी शेवटचा बॉल. जर आपण तपासून पाहिलं तर 48 वरती 7 गडी बाद. मुकेश राऊत VPL ला योग आला होता. त्यांची ती इलेक्ट्रिक गाडी आणि चालता फिरता बियर शॉप म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मुकेश राऊत, तुम्ही फक्त त्यांना इमिडिएट कॉल करा. मग रात्री किती वाजले त्याला मॅटर करत नाही, तुमच्या दारात डिलिव्हरी देणार. म्हणून मुकेश राऊत यांचं कौतुक करावं तेवढं कमी. VPL ला त्यांनी दाखवून दिलं होतं की मुकेश राऊत आहे
दारामध्ये सगळं पोहोचेल. काय पाहिजे ते फक्त तुम्ही सांगा. टेक्स्ट मेसेज केला तरी चालेल, कॉल केला तर तुम्हाला सगळंच मिळेल, परंतु फक्त मेसेज द्या, तुम्हाला त्या गोष्टी तिथे मिळतील. म्हणून मुकेश राऊत चालता फिरता बिअर शॉप, सध्या ते डोंगरात आहेत, त्यांना वाटलं तिथून तर ते वरती देखील जातील. प्रेक्षकांनी फक्त सांगावं की माझ्या पायाजवळ येणार. डिलिव्हरी फ्री ऑफ कॉस्ट. मुकेश राऊत चालता फिरता बिअर शॉपचे मालक, त्यांचं स्वागत. इथे आपण पाहतोय अगदी शेवटचा बॉल होता. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट मिळाली. क्रिकेटचा खेळ कसा बदलतो, सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ क्रिकेट काय, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण या मॅचमध्ये बघायला मिळालं. पहिल्या षटकात 20, तदनंतर फक्त आणि फक्त डॉमिनेट करत राहिले ते म्हणजेच वाढीव संघ आपल्या प्रतिस्पर्धी संघाला चांगलं क्रिकेट दाखवलं. आणि सध्या धावफलकावरती धावा 48 आल्या. 49चं टार्गेट आहे. 49चं टार्गेट दुसऱ्या डावात कुठल्या पद्धतीनं होईल, एकतर त्या धावा चेज होतील की मग डिफेंड होतील, हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया पीके साऊंड्स, डीजे कॅन्डी अँड डीजे सुभाष कदम यांच्याकडे जाऊया. चला 2 बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. उद्याचं शेड्यूल आपल्या स्क्रीनवरती ठाकूरपडा आणि जयप्रकाश शेडवन अच्छा रजनीमध्ये आपण पाहतोय. शेवटचा सामना असणार आहे उद्याच्या रजनीमध्ये. जे सामने आपण पाहणार आहोत ठाकूरपडा आणि त्यांना 2 हात करेल जयप्रकाश शेडवन, पहिला सामना असेल. आणि त्यानंतर सेकंड मॅच NCC सफाले आणि अमोल 11 बाप्पा मोर्या या 2 टीममध्ये मिस्टी 11 कोरे आणि त्यांना 2 हात करेल एंजल स्टार रावले, सामना क्रमांक 3. आणि उज्ज्वल संघ मताणे आणि केलवा 11 सामना क्रमांक 4. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. विराज आणि उमेश ही जोडी आपण पाहतोय. आणि पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती दाखल असेल अवधूत दांडेकर. दांडाकडे एक्सप्रेस ट्रॅकवरती धावताना आपण पाहिले, खास करून मागच्या मॅचमध्ये. दुसऱ्या बाजूला विराज या सीझनमध्ये फॉर्ममध्ये असला प्लेअर आहे. आणि दुसऱ्या बाजूला उमेश, पहिल्या सामन्यामध्ये उमेशने चांगली बॅटिंग केली होती. टायमर इथून ऑन केलं जाईल याची नोंद घ्या, जास्त वेळ जातोय. अवधूत असेल गोलंदाजी मार्कवरती. टार्गेट आपण पाहतो 49 धावांचं आहे. कालच्या दिवसामध्ये आय थिंक 46 डिफेंड झाल्या होत्या. इथून आपण पाहू शकता जल्लोष करत असताना ऋषिक 11 वाढीव टीम. अच्छा रजनीमधील अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय.
49 धावांचं टार्गेट आहे. कालच्या रजनीमध्ये अंतिम सामना जो होता 46 डिफेंड झाल्या होत्या. जवळत दुसऱ्या डावाच्या दिशेने पहिला बॉल अवधूत, पहिलाच बॉल परफेक्ट टप्प्यावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. तिथून कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. स्टॉप चांगला केला होता, त्यामुळे या बॉलवरती धाव मिळणं कठीण आहे. पहिला बॉल निर्धावच्या रूपामध्ये हाताळला गेला. एक एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा असणार आहे, एक एक धाव खूप महत्त्वाची असणार आहे. कारण कालचा जो मॅच झाला, अंतिम सामना जो होता कालच्या रजनीमधून, खूप काही शिकण्यासारखं होतं आणि ड्रामा भरपूर कालच्या रजनीमध्ये आपण पाहिला. अंतिम सामन्यामध्ये खार्डी आणि एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या टीममध्ये विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन जे शॉर्ट सिलेक्शन होतं मिड विकेटला थ्रू दी खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट बॉलची समाप्ती त्या ठिकाणी झाली. सलग 2 डॉट बॉल अवधूत त्या ठिकाणी विराटच्या अगेन्स्ट हाताळतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची ही बॅटल असणार आहे, त्यामुळे या ओव्हरमध्ये मजा येणार आहे. राऊंड दी विकेट, इथून सरळ बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, इथून नो बॉल, म्हणजे इथून विकेट मिळणार नाहीये. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवधूतच्या माध्यमातून हा नो बॉल या ठिकाणी हाताळला गेला आणि या DRSचा वापर या ठिकाणी केला गेला. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS घेतलाय. उमेश केनेसकर या ठिकाणी आहेत, त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. पहिले 2 डॉट बॉल आले. तिसऱ्या बॉलवरती इथून ऑनफिल्ड पंचांनी नो बॉल घोषित केला, परंतु अंपायरच्या चॅलेंजला, अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केले गेले बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. पंच ऑनफिल्ड डिसिजन द्या, कारण ज्या वेळेला जो पाय बरोबर लँड झालाय तिथे बॅटर आड आलाय, त्यामुळे इथून सांगणं थोडंसं कठीण आहे. पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो +1, 2 धावा येत आहेत या बॉलवरती. या चुका भरपूर महागात पडतात, कारण टार्गेट तितकंसं मोठं नाही आहे. 49 धावांचं टार्गेट आहे. कालच्या रजनीमध्ये आपण पाहिलं होतं 46 धावा डिफेंड झाल्या होत्या. एक एक धावेची किंमत फार होती. या मॅचमध्ये सुद्धा त्याच सिच्युएशनला. पुढचा बॉल फ्री हिट आहे आणि स्ट्रायकिंगवरती उमेश आहे. अवधूत आला गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर दी विकेट, फ्री हिटचा बॉल मिड ऑफला शतक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगलं कॉन्सन्ट्रेशन, चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड जिग्नेशचा आपल्याला पाहायला मिळालं. फ्रंट अँगलने बॉल जरूर दाखवला जातोय. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. रन बॉल आतापर्यंत सिच्युएशनला स्कोर कार्ड आपण पाहतोय. राऊंड दी विकेट, शॉर्ट बॉलचा वापर शॉर्ट बॉलवरती पूल केलाय आणि तो सक्सेसफुल झालाय. थ्रू दी मिड विकेट बॉल ऑफ फेकलाय. 6 धावांकरिता उत्तुंग षटकार विराटच्या बॅट मधून. विशाल काय षटकार. जबरदस्त फ्रीडच्या बॉलवरती मोठा फटका आला नव्हता, परंतु या बॉलवरती जरूर मोठा फटका पाहायला मिळाला. शॉर्ट बॉल, एक चूक भरपूर महागात पडली. 6 धावांचं नुकसान. आता 32 मध्ये 40 बनवायचे आहेत. 9 आतापर्यंत आल्यात मागील 4 बॉलमध्ये. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. डीप मध्ये मिड विकेट आहे. फार वेगाने शतक त्या ठिकाणी आलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहे. जल्लोष किती होतोय पहा स्टँड मध्ये, जो बरोबर पॉइंटला स्टँड आहे रायटी बॅटर्ससाठी आणि लेफ्टी बॅटर्ससाठी स्क्वेअर लेगला. त्या स्टँडमध्ये पूर्णपणे जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षक या ठिकाणी आपण पाहतोय 311 वाढीव टीमचे ते समर्थक आहेत. शेवटचा बॉल असेल. 11 धावा फलकावरती लागल्यात. 11 वरती ही टोटल आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट, शेवटचा बॉल. ऑफ साईडला ड्राईव्ह चांगला दाखवलाय. कव्हरला शतक मिसफील्ड संदीपच्या मधून होताना पाहायला मिळते. 1 धाव मिळाली या बॉलवरती. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक ड्रीम स्टार्ट. 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 12 रन्स स्कोरवरती आपण पाहू शकतायत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय.
स्वराज्याचं तट राखितो. इतिहासाची आठवण करून देणारी ही स्पर्धा आहे आणि आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अविरतपणे गेले 5 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 30 बॉल 37ची गरज आहे. 49चा टार्गेट आपण पाहतोय. चेस मोठा नाही आहे, परंतु ज्या सिच्युएशनला ज्या क्लायमेटला सध्या हा सामना आहे त्यामुळे इथून काही होऊ शकतं. समीर आला गोलंदाजी मार्कवरती. लेडिंग बॉलरकडून अपेक्षा भरपूर होत्या. मुकेश राऊत चालता फिरता बियर शॉ, चांगलं नाव उत्कर्ष सरांनी दिलंय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉलवर बॅक ड्राईव्ह दाखवलं होतं. या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. एक डॉट बॉल इथून प्रेशर निर्माण जरूर करेल. त्यासाठी इथून प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. प्रयत्न आतोनात करावे लागणार आहेत. जीवाची आकांक्षा करावी लागणार आहे. लढावं लागणार आहे. समीर राऊंड द विकेट. अजून एक चांगला बॉल. फाईट शॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. हा चांगला बॉल नाहीये. फाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीतून आलाय आणि पुन्हा एकदा अंपायरला चॅलेंज केलंय. डिसिजनला चॅलेंज या ठिकाणी केलंय. रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. वाईटसाठी हा रिव्ह्यू आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमने पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. ज्या पद्धतीने डिलिव्हर्ड केला गेला होता फलंदाजाला द्विधा मनस्थितीमध्ये पाठवून दिलं काही क्षणांसाठी. विराजला आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती. या गावाचे ते जावई आहेत. जावई बापू ऑन फायर आजच्या या रचनेमध्ये आपण पाहिले. एकोणपन्नास धावांचा पाठलाग याठिकाणी करायचं आहे. 6 षटकांमध्ये पहिला डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती इथून काय घडले त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाते. पंचांना चॅलेंज या ठिकाणी केले गेले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. त्यानंतर आनंद पहा या क्षेत्ररक्षकांच्या चेहऱ्यावरती. फिल्डर्सच्या फेसवरती एक प्रफुल्लित चेहरा त्यांचा पाहायला मिळाला. 2 डॉट बॉल या ठिकाणी आले. रिप्लेमध्ये आपण पाहू शकतात. स्टोपच्या बाहेर शफल झाले आणि त्यानंतर बरोबर लाईन अँड लेंथवरती बॉल डिलिव्हर्ड केला गेला. 2 डॉट बॉल. समीर राऊंड द विकेट. पुन्हा एकदा इथून त्याच पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न झाला होता. लेग कटर होता लेफ्टी बॅटर्ससाठी. अवंतर चेंडूचा इशारा पंचांच्या मदतीतून येताना पाहायला मिळतोय. आता समीकरण पूर्णपणे बदललं. 13 धावा स्कोरकडे लागल्यात. इथून आपण पाहू शकतात अजूनही विजयासाठी 36 धावांची गरज आहे. 28 बॉल. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉलवरती इथून बिगिट करण्याचा प्रयत्न अवधूत त्या ठिकाणी आलाय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर. कुठलीच चुकी करत नाहीये आणि एक अतिशय महत्वाची विकेट या मॅच मध्ये जाताना पाहायला मिळते. विराजला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. बरोबर फुल टॉस त्या ठिकाणी होता. पीक करता आला नाहीये. प्रॉपर टायमिंग करता आला नाहीये आणि इथून या बॉलवरती विकेट मिळते. चला नवीन बॅटर प्लीज लवकरात लवकर आपण दाखल व्हायचं आहे कारण 30 सेकंदाच्या आतमध्ये फलंदाज इथून क्रीज पर्यंत पोहोचला पाहिजे. रूल्स अँड रेग्युलेशन मोस्ट इम्पॉर्टंट. शिस्त आणि अनुशासन या स्पर्धेची ओळख आहे. बॅटर प्लीज जास्त वेळ जातोय कारण इथून फिल्डिंग करणाऱ्या टीमचा वेळ जास्त जातोय तुमच्यामुळे. प्लीज गाई करा. अजय वॉर्मअप करता पण या मैदानामध्ये 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. सिद्धार्थ पवार आज झोप लागणार नाहीये. आय थिंक 3 मध्ये 17 बनवायच्या होत्या. 2 षटकार आले. व्हाईट बॉल आले. 1 बॉल 4ची गरज आणि तो हेलिकॉप्टर शॉट थोडस इथून अविस्मरणीय राहणार आहे सिद्धार्थसाठी. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 3ऱ्या बॉलवरती विकेट या ठिकाणी मिळालंय. आता 27 बॉल आणि 36 धावांची गरज आहे. नवीन बॅटर अज्जू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेळ भरपूर जातोय. प्लीज तुम्हालाच इथून त्याचे परिणाम सोसावे लागतील त्यामुळे प्लीज गाई करा. विजयासाठी इथून आपण पाहतोय 27 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. फुलटॉस बॉलवरती एक संधी निर्माण करून दिली होती. त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. एक जाणून बुजून फुलटॉस हाताळला होता कदाचित. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. ओव्हर द विकेट.
ऑफ साईडला इथून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, स्टॉप चांगला केलाय आणि आपल्या टीमसाठी धाव वाचवण्याचा प्रयत्न आहे. अशा पद्धतीने जर क्षेत्ररक्षण होत असेल तर गोलंदाजांचा आत्मविश्वास सुद्धा वाढला जातो, मनोबल त्यांचं वाढलं जातं. एकदा येताना पाहायला मिळते या बॉलवरती. तर समीकरण 26 बॉल आणि विजयासाठी आपण पाहू शकताय 35 धावांची गरज आहे. 49 धावा इथून सांगणं सोपं आहे, परंतु ऑनफिल्ड जो क्लायमेट आहे सध्या मैदानामध्ये इथून प्लेयर्सला माहिती आहे कोणत्या सिच्युएशनला मॅच आहे. शॉर्ट पूल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, कार्पेटला रोल करत बॉल निघून जाईल मिडविकेटमध्ये. डीपचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय चिरा, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मागील 2 बॉलवरती जे क्षेत्ररक्षण झालंय ना, त्यामुळे इथून गोलंदाजांचा आत्मविश्वास इथून वाढला जाईल. भरपूर धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात आणि याच धावा शेवटच्या षटकामध्ये भरपूर उपयोगी ठरतील. 14 धावा स्कोर करते लागल्यात. 4 बॉल्स केल्या आतापर्यंत झालं. 5वा बॉल ओव्हर द विकेट. हुक शॉट या बॉलवरती चुकी केलाय आणि चुकीला माफी नाहीये. बॉल क्लिअर करतोय लॉंग लेगला. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा जे त्रिशिका 11 वाडीव टीमचे समर्थक आहेत जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकोणीसावा फलकावरती लागल्यात. थोडीशी मिस्टेक स्कोर कार्डवरती झाली होती. 19वा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 रन स्कोर कार्डवरती लागले जात आहेत. इथून चौकार आलाय, तर या चौकाराने समीकरण बदलते. तर 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. आता 4 षटकांमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. अवधूतला इथून कमाल करून दाखवावी लागणार आहे. सर्वस्व जोपासावं लागणार आहे. डेडिकेशन इथून द्यावं लागणार आहे. मागच्या 2 ओव्हरमध्ये इथून ज्या पद्धतीने धावा आल्यात 19 धावा मागच्या 2 ओव्हरमध्ये आल्यात. ज्या रन रेटने इथून बॅटिंग करायचे त्या रन रेटने धावा येतात, परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेज इथून कशा पद्धतीने असेल. तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये 30 धावांची गरज आहे. 19वा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 19 रन्स इथून आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवरती अवधूत दांडेकर, एक लीडिंग बॉलर या टीमचा. एक आशिष किरण समोर फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर मिड ऑफला कॅच कंप्लीट केलंय. संदीप त्या ठिकाणी होते. हा झेल फार इम्पॉर्टंट होता कारण याच बॅटरच्या बॅटमधून चौकार आला होता. अजूच्या बॅटमधून चौकार आला होता, परंतु उमेशची विकेट सुद्धा खूप महत्वाची होती आणि एक आक्रमक फलंदाज तंबूच्या आसरा परतत असताना उमेश या मॅच मध्ये सुद्धा फ्लॉप शो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार दाखल होतोय. अवधूत आल्याला पहिल्याच बॉल होते आपल्या टीमसाठी त्याने विकेट मिळवून दिले. पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या विरोधामध्ये धावा जरूर आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये विकेटने सुरुवात त्याने केली. त्यामुळे इथून पुन्हा एकदा दडपण निर्माण झालं. तर 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. विकेट फॅक्टर, मिशन फॉर द विकेट फॅक्टर हा मंत्र सध्या मैदानाच्या आतमध्ये रीड करत असताना अवधूत दांडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं होतं लिडिंग बॉलर आहे आणि तो लिडिंग बॉलर सध्या फार ॲक्शनमध्ये जाणवलाय. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही 30 ची गरज आहे. येणाऱ्या 23 बॉलमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. अवधूतने ही विकेट आपल्या टीमसाठी मिळवून दिले गेले. 2 धक्के आतापर्यंत लागलेत, ते म्हणजेच त्रिशिका 11 वाडीव टीमला या धक्क्यातून इथून सावरावा लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती ओमकार खेळण्याचा प्रयत्न झाला होता. रायझिंग डिलिव्हरी, काय बाउन्स झाला बॉल कुठल्या स्पॉटवरून. या बॉलवरती जोखीम घेतलेली नव्हती, रिस्क घेतलेलं नव्हतं. इथून सेट होण्याचा प्रयत्न करतील. 22 बॉल आणि 30 ची गरज आहे. हे षटक खूप महत्वाचं आहे. इथून जर एक इकॉनॉमिकल स्पेल पूर्ण होतोय अवधूतचा, तर इथून येणाऱ्या 3 षटकांमध्ये चॅलेंजिंग असणार आहे. ज्या पद्धतीने अवधूत गोलंदाजी मैदानामध्ये करतोय जबरदस्त छाप त्याने सोडलाय मागच्या 3 बॉलमध्ये. ॲक्युरेसीचं दुसरं नाव अर्थातच अवधूत दांडेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथून चॅलेंज केले गेले. अंपायरच्या डिसिजनला इथून चॅलेंज केले आणि या बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय फाईटसाठी. धावसंख्या फलकावरती 19 आहे. सलग 3 डॉट बॉल आल्यात, त्यामध्ये 1 विकेट आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा आनंदित वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळते जय भवानी दंडाकडी टीमच्या खेम्यामध्ये.
सलग 3 डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय अवधूत. सातत्याने यंदाच्या वर्षामध्ये अनेक साऱ्या व्यावसायिक गटातील स्पर्धा या गोलंदाजाने गाजवल्यात, त्यामुळे तो अनुभव आहे. इथून पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, आशेभूत नजरेने पाहिलं होतं आणि त्यानंतर एक स्मित हास्य अवधूतच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाला. 4 डॉट बॉल. ज्या इकॉनॉमिकल स्पेलची चर्चा आपण करत होतो तो स्पेल सध्या पहिल्या 4 बॉलमध्ये कंप्लीट झाला. अजून इथून 2 बॉल बाकी आहेत. येणारे 2 चेंडू खूप महत्त्वाचे असणार आहेत. 20 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. शेखरजी कुठेतरी कालच्या रजनीमध्ये जो शेवटचा सामना होता त्याची कुठेतरी आठवण झाली, परंतु त्याची आठवण न झालेली बरी आहे. पुन्हा एकदा अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय गोलंदाजी करतोय अवधूत. अवधूतची गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय जबरदस्त 5 डॉट बॉल, ते सुद्धा या सिच्युएशनला जिथे मॅच इथून 24 बॉल 30 ची होती ती मॅच आता 19 बॉल 30 ची आली. शेवटचा बॉल कोणाच्या नावावरती असणार आहे, परंतु छाप मागील 5 बॉल मध्ये सोडले. अविस्मरणीय गोलंदाजी, इनक्रेडिबल विकेट मेडन ओव्हर त्या ठिकाणी पाहायला मिळते अवधूतच्या नावावरती. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. विकेट मिळवला आणि त्याचबरोबर मेडन ओव्हर, ते सुद्धा या सिच्युएशनला. आता इथून 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. 49 धावांचा चेस होता आणि पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा खर्च केल्यात. आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये 30 धावांची गरज आहे. उत्कर्षजी काय म्हणाल. 18 बॉल 30 मध्ये अटीतडीचा मॅच आपल्याला बघायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल दोन्ही संघ टॉप 8 मधून उगाच टॉप 2 मध्ये आलेले नाही. सहज रीतीनं कुणीच हार मानणार नाही आणि त्यात आपण पाहू शकाल 18 बॉल आणि आता 30 धाब्यांची गरज. 49चं टार्गेट ठेवलं होतं. अवधूत ज्या गोलंदाजानं षटक हाताळलं ना तिसरं, त्या षटकात खूप काही या मॅचच्या वेगळ्या दिशा झाल्या. जिथे एका बाजूला आपण पाहतात त्रिशिका 11 वाढीव हा संघ ज्यांचे 2 फलंदाज बाद झाले, उमेश वैती आणि विराज, ते 2 फलंदाज बाद झाल्यानंतर थोडं अडचणीत आला मी नक्की म्हणेन. अडचण वाढत चाललंय, परंतु एका बाजूला अजय भगत आहेत. अजय भगत जोपर्यंत राहतील तोपर्यंत या मॅचमध्ये निश्चित स्वरूपात त्यांचं पारडं वजन ठेवू शकतात. त्यांच्याकडे ती गुणवत्ता आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 30 धावा. गोलंदाज तयार. शरीरापासून दूर ठेवला पंचाने, त्या बॉलला स्क्रोल केलं म्हणजे चांगला बॉल आहे. या चांगल्या बॉलनं इथे आता प्रत्येक डॉट बॉल टेन्शन टेन्शन आणि टेन्शन. वाढीव संघ जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं थोडासा आता शांत झालाय. जे वाढीव संघाचे सर्व प्रेक्षक राजे आहेत ते थोडे गार झालेत, कारण महत्त्वाचे फलंदाज चालले नाही आणि त्यानंतर जे फलंदाज दाखल झालेत त्यांच्या बाटला बॉल लागत नाही आणि हा प्रश्न आता चर्चेचा झालाय. बघा, जे प्रेक्षक अगदी उछलकूद करत होते ते प्रेक्षक गार झाले. क्रिकेटमध्ये 2 बाजू असतात. तुम्हाला एक टाइम खुशी देखील मिळणार, एक टाइम दुःख देखील मिळणार. कभी खुशी तो कभी गम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. ज्या अनुषंगाने पुढचा एकदा बॉल डॉट बॉल. मागचे जे चेंडू राहिले ते 9 बॉल डॉट आले. जतीन दर्शवतात आम्हाला, स्वतः देखील ॲज अ क्रिकेटर म्हणून खूप चांगले क्रिकेट खेळतात, आगरी प्रीमियर लीग गाजवतात आणि ज्या अनुषंगाने आता ते दर्शवतात की 9 बॉल डॉट आले म्हणजे मॅचमध्ये एक वेगळं वळण आलं. 15 बॉल आणि 30ची गरज. या वेळेला आपण पाहतायत खऱ्या अर्थानं जतीन गिणी काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल डॉट आले आणि अमर पाटील आम्हाला दर्शवत होते की जो मी उल्लेख केला जतीन यांचा, शिरसाटचं मैदान ज्यांनी गाजवलं 5 चेंडू आणि 5 षटकार म्हणून निश्चित स्वरूपात या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड काय तर तुम्ही स्वतः देखील क्रिकेट प्रामाणिक काम करताय. बॉलला खेळलंय कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक डीप मधून अवधूत येतील या मॅचचे हिरो ठरतील ते. जर या मॅचमध्ये दांडाखेडी संघानं आपल्या नावाचा झेंडा रोवला, सिंहाचा वाटा राहील अवधूत यांचा. विथ द बॅटनं किमान त्यांच्या 10 धावा होत्या आणि गोलंदाजीने देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 13 बॉल आणि 29 धाव्यांची गरज. त्रिशिका 11 वाढीव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चांगली सुरुवात त्यांनी या स्पर्धेमध्ये केली. शेवटच्या क्षणाला संघ अडचणीत आला. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलनं आता हेही षटक चांगलं हाताळलं. ज्या पद्धतीने अवधूतनं गोलंदाजी केली, अवधूतच्या पावलोपावली हे षटक देखील महत्त्वाचं हाताळलं. गोलंदाजाचं नाव राहिलं प्रणय. आता 12 बॉल 29चा मॅच थोडा फसलाय आणि तो मॅच फसण्यासाठी आता घेऊया एक छोटासा ब्रेक आणि रिफ्रेशमेंट करणारा ऐकूया गीत.
12 बॉल आणि 29 धावा. आमचे साथी समालोचक अर्थात हार्दिक केणी अगदी लहान बंधूप्रमाणे खूप सुंदर पद्धतीने ज्यांनी प्रगती केली या समालोचन क्षेत्रामध्ये. येणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट परिपटलावरती अशा अनेक स्पर्धा होतील ज्या वेळेला हार्दिक यांना विचारलं जाईल की हार्दिक सर तुम्ही कुठल्या डेटला फ्री आहात, त्या वेळेला आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करू. तुमच्यातली प्रगती दिसून येते आणि तुमच्या प्रगतीनं येणारा काळ तुम्ही दणानून सोडतील. या वेळेला आपण पाहतात चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवणारी लाईन जी राहिली ना ती लाईन शेवटपर्यंत त्रासच देणारी राहिली. वाढीव संघ थोडासा अडचणीत. उमेश वैती यांच्या चेहऱ्यावरती अगदी कपाळामध्ये आठ्या आल्या. थोडंसं नाराजगी व्यक्त करतात की लवकर बाद झालो, त्याचं भुगतान मला हे बघायला मिळतं. 11-29 बॉलला स्क्वेअर कट केलंय. बॅकवर्ड पॉइंटला बॉल जाणार डीपमध्ये. तिसऱ्या बाउन्सनं बॉल शेवटच्या क्षणाला चौकार तर आलाय. ज्याची गरज होती तो चौकार मिळाला. रिप्लेच्या माध्यमातून गोलंदाजाचा चेंडू आपण पाहतोय. थोडा हाफ ट्रॅकरचा बॉल राहिला. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि बॉलला खेळलं. स्क्वेअर ऑफ द विकेटनं चौकार मिळाला. असेच चौकार जर तुम्ही शोधले पुढे तर मॅचमध्ये तुम्ही देखील येऊ शकता. मागे 10 बॉल डॉट झाले याचा विचार न करता हातामध्ये आत्ता 10 बॉल आहेत. त्या 10 बॉलवरती आम्हाला 25 धावांचा खेळ करायचा आहे. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल. बघा आता चौकार आलाय. इथून देखील आणखीन या षटकातले 4 बॉल आहेत. जर 2 मोठे फटके आले शेवटच्या षटकामध्ये किमान 15 धावा राहिल्या तर मात्र त्या मॅचमध्ये तुम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू शकता. खेळण्याचा प्रयत्न शफल तर ऑफस्टिकला झाले. ऑफस्टिकच्या अगदी बाहेर आले आणि त्या वाईड लाईनला येऊन त्यांना बॉलला खेळायचा तो हुकमध्ये. अजय थोडेसे त्रस्त राहिलेत या मॅचमध्ये. 9 बॉल आणि 25 ची गरज. जे प्रेक्षक संध्याकाळपासून एन्जॉय करत होते त्या प्रेक्षकांना थोडीशी नाराजगी देखील आता व्यक्त करावी लागते. कारण अडचणीत आहे. अजून सामना संपलेला नाही. 9 बॉल 25 सामना संपलेला नाही. फक्त तुम्हाला आतमध्ये करण्याची धमक. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही कसं खेळता तुम्हाला इम्पॅक्ट देण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. 9 बॉल 25. पुढचा बॉल ऑन साईडला खेळला इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत 2 तिथे. एका हातानं बॉलला काय फील्ड केलं. जबरदस्त फेकी. मागे बॅकअपला खेळाडू बघायला मिळतात. तुम्ही क्षेत्ररक्षण केल्यानंतर फेकी कसं करता हे खूप महत्वाचं आहे. फक्त क्षेत्ररक्षण करून नाही चालत. सध्या चिरागला आपण डीपमधून पाहिलं. 8 बॉल आणि 23 धाव्यांची गरज. आजच्या रजनीतला अगदी शेवटचा मॅच. अंतिम 7 साठी कोण येणार पुढे. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 23 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरची प्रतीक. पुढचा बॉल कोल्हापूर टप्पाचा बॉल होता. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न तर जरूर केलाय. अजय भगत थोडेसे शांत झालेत, गार झालेत या मॅच मध्ये. जर आपण तपासून पाहिलं 13 बॉल आणि 12 धाव्यांचा खेळ त्यांनी केलाय. तो नाही सूट करत या मॅचला. 7 बॉल आणि 23 धावा. जय भवानी दांडाखाडी सांगतात की धावा आम्ही जरूर कमी ठेवल्या असतील. प्रतिस्पर्धी संघाला देखील आम्ही तालावरती नाचवू शकतो कारण आमच्याकडे गोलंदाज त्या धाकणीचे आहेत जे समोर कुठलाही फलंदाज असला, समोर कुठलाही संघ असला तरी ते चांगली गोलंदाजी, चांगली गुणवत्ता सिद्ध करू शकतात. आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये 21. ॲक्युरेट टाइम टू टाइम सगळं चाललंय. त्या अनुषंगाने टाइम देखील अगदी योग्य रीतीने सगळं चालू ठेवलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. 23 मिनिटांचा वेळ त्यांनी घेतलाय म्हणजे 2 मिनिटं त्यांनी देखील उर्वरित ठेवली. व्हेरी गुड. सध्या 6 बॉल आणि 21 चा मॅच. मुकेश राऊत यांना आपण पाहतात चालता बोलता बियर शॉप. सध्या प्रेक्षकांच्या सेवेमध्ये तत्पर आहेत. मुकेश राऊत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांची इलेक्ट्रिक गाडी, त्या इलेक्ट्रिक गाडीत तुम्हाला खजाना बघायला मिळेल. त्या VPLचा तो योग होता. ती डे स्पर्धा होती. येणाऱ्या काळात विराथन प्रीमियर लीग जी डे नाईट मध्ये येते 28-29 त्या स्पर्धेची डेट नयन किणी यांनी दर्शवलंय. तुम्ही भरपूर सफल झालात आणि तदनंतर जर त्या बॉलकडे पंचांकडे आपसुकतेने पाहतील की तो बॉल वाईड मिळेल आम्हाला, नाही मिळणार. पंचांनी दर्शवलं तोही बॉल चांगला. 5 बॉल 21 ची गरज. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहू शकाल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आलेत अगदी वेगानं. लॉंग ऑनला होते क्षेत्ररक्षक, मात्र लॉंग ऑफचे अवधूत आले. फेकी व्यवस्थित नाही आली. आता इथे धावसंख्या फलकावरती 2 आकार घेईल, जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 30 वरती. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 19. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे, सामन्यामध्ये पलटवार कसे झाले हे दोन्ही इनिंग मध्ये बघायला मिळालं.
ज्या वेळेला विराज होते त्यावेळेला धावांचा वेग वाढत होता, ज्या वेळेला उमेश होते त्यावेळेला धावा योग्य रीतीने चालत होत्या, परंतु ज्या वेळेला ते दोन खेळाडू बाद झाले तेव्हा धावफलक आणि धावा ह्या शांत झाल्या. बॉल बराच काळ हवेत आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा, संघर्षाच्या काळात कठीण काळात ठोकलेला हा षटकार 6. तर ते म्हणजेच तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये गरज आहे ती म्हणजेच 13ची. 3 बॉल 13, 3-13 कोणाचे वाजणार? 3-13ची मॅच. जबरदस्त सामना, जबरदस्त मॅच. मागच्या मॅच मध्ये सिद्धार्थ पवारने खेळ दाखवला होता, क्लास क्रिकेट. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. आता दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि बघता बघता काय झालंय मैदानाच्या आत, अजय भगत इथे बाद होतील रणाच्या स्वरूपात. स्वतःवरती थोडेसे नाराज देखील राहतील की संघासाठी आलो होतो मी कधीच मैदानाच्या आतमध्ये, परंतु नाही बॅट आणि बॉलचं कनेक्शन करता आलं, त्याचं थोडंसं त्यांना देखील खंत वाटेल. परंतु 2 बॉल 12 वेळ आत्ताही गेलेली नाही. शिवनेरी चषक 20-25ची तिसरी रजनी आणि तिसऱ्या रजनीतलं घमासान. एका बाजूला जय भवानी दांडाखाडी, ते सांगतात की धावा आम्ही ठेवल्या 49, परंतु 49 धावा ठेवल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतायत ज्यांनी दाखवून दिलं की खूप चांगल्या पद्धतीने आम्ही खेळ करून दाखवू शकतो. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा बॉल आणि जय भवानी दांडाखाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळानं ज्या मातीनं तुम्हाला नाव दिलं आणि अवधूत आपल्याला पाहायला मिळतात, त्या मातीला नमन करतात, त्या मैदानाला नमन करतात की संघर्षाच्या काळात निश्चित स्वरूपात तुम्ही ज्या खेळानं ज्या मातीनं आम्हाला साथ दिली, गुणवत्ता जरी तुम्ही दाखवली, परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहतात हे तुमच्याकडे असायला हवं. त्या खेळपट्टीला नमन केलं, त्या मैदानाला पद स्पर्श केलं, त्या मैदानाला खऱ्या अर्थानं आपण पाहतात नमन करत असताना आपण पाहतायत अभिनंदन. जय भवानी दांडाखाडी या संघाचं कौतुक करावं तेवढं कमी. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच